श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. उद्या आहे कार्तिकी एकादशी. या एकादशीच्या दिवशी जर आपण काही उपाय केले, काही सेवा केल्या तर त्या खूप खूप प्रभावी ठरतात. कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला देवउठणी एकादशी साजरी केली जाते. या एकादशीला प्रबोधनी एकादशी किंवा कार्तिक एकादशी या नावाने देखील ओळखले जाते. धार्मिक मान्यतेनुसार भगवान विष्णू आषाढ शुक्ल एकादशी तिथीला झोपतात आणि 4 महिन्यांनी म्हणजेच कार्तिक एकादशीला निद्रावस्थेतून जागे होतात. त्यामुळे या एकादशीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या दिवशी जर आपण काही उपाय केले, काही सेवा केल्या तर त्या खूप खूप प्रभावी ठरतात. भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी, अडथळे, संकटे असतात आणि ते काही संपायचं नाव घेत नाही. आता संकटे येणारच नाही असं तर होणार नाही, पण आपण संकटाचा वेग मात्र नक्की कमी करू शकतो. तसेच आपण मेहनत तर घेत असतो, पण मेहनतीचे फळ देखील आपल्याला पाहिजे तसे मिळत नाही. आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळण्यासाठी तसेच प्रत्येक आईवडिलांची इच्छा असते की आपल्या मुलांची देखील प्रगती व्हावी. मग अभ्यासात असेल किंवा नोकरीत असेल, कोणत्याही क्षेत्रामध्ये त्यांनी मागे राहू नये. पण मुले अभ्यास करतात पण त्यांना पाहिजे तसे मार्क्स मिळत नाही किंवा त्यांच्या अभ्यासामध्ये लक्ष लागत नाही किंवा घरामध्ये संतान प्राप्ती होत नाही, विवाह हा वेळेवरती जुळून येत नाही, नोकरी मिळत नाही, अशा अनेक समस्या आपल्या समोर असतात. तर या सर्व अडचणी दूर होण्यासाठी उद्या आपल्याला काही उपाय करायचे आहे. तर कोणते उपाय व कोणत्या सेवा कराव्यात हे जाणून घेण्यापूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका. उद्या एकादशीच्या दिवशी आपण सकाळी लवकरच उठायचं आहे. अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठले तरी पण चालेल. या दिवशी आपण सकाळी उठल्यानंतर आपण आपले 2 हात जोडायचे आहे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा 11 वेळा जप करायचा आहे आणि आपण आपले दोन्ही हात आपल्या तोंडावरून फिरवायचे आहे. त्यानंतर आपण थोडंसं पाणी घ्यायचं आहे, त्यामध्ये हळद टाकायची आहे आणि असं पाणी आपण आपल्या उंबरठ्याच्या बाहेर स्प्रे करायचं आहे. यामुळे माता लक्ष्मीचा वास आपल्या घरामध्ये होत असतो. तसेच आपल्या घरामध्ये कोणतीही नकारात्मक ऊर्जा ही प्रवेश करत नाही. या दिवशी उंबरठ्याचं लेपन करावं. तसेच आपला मुख्य दरवाजा स्वच्छ पुसायचा आहे, त्यावरती देखील स्वस्तिक काढायचं आहे. हळद घ्यायची आहे, त्यामध्ये गोमूत्र टाकायचं आहे आणि हळदीने स्वस्तिक आपण आपल्या मुख्य दरवाजावरती काढायचं आहे. तसेच आपण आपल्या घरामध्ये गोमूत्र देखील शिंपडायचं आहे. मग घरामधील 4 कोपऱ्यांमध्ये, अगदी बेडरूममध्ये, किचनमध्ये, हॉलमध्ये गोमूत्र शिंपडावं. यामुळे आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा ही दूर होत असते व सकारात्मक ऊर्जेचा संचार होत असतो. हिंदू धर्मात झाडे आणि वनस्पतींची देवाप्रमाणे पूजा केली जाते. वनस्पतींमध्ये जितके औषधी गुणधर्म आहेत तितकेच त्यांना आध्यात्मिक आणि पौराणिक महत्त्व आहे. अशीच एक वनस्पती केळी आहे, जी हिंदू धर्मात अत्यंत पवित्र आणि पूजनीय मानली जाते. सत्यनारायण व्रत कथा असो किंवा गुरुवार व्रत पूजा, केळीचे रोप पूजेसाठी ठेवले जाते. प्राचीन काळापासून या वृक्षाची पूजा केली जाते. हिंदू धर्मग्रंथानुसार केळीच्या झाडामध्ये भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी वास करतात. केळीच्या रोपाची पूजा केल्याने जीवनात सुख, शांती आणि वैभवाची कमतरता येत नाही, असे धार्मिक ग्रंथांमध्ये सांगण्यात आले आहे. तर आता आपल्याला याच झाडाची या दिवशी पूजा करायची आहे. तर आपण केळीच्या झाडाजवळ जायचं आहे. थोडंसं दूध घ्यायचं आहे, कच्चं दूध, आणि त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे. आता हे कच्चं दूध आणि हळद आपण केळीच्या झाडाला अर्पण करायचं आहे. भगवान विष्णूंना हळद ही अत्यंत प्रिय आहे. त्यानंतर केळीच्या झाडाला आपण हळदी कुंकू लावायचं आहे. केळीच्या झाडाच्या आपण 11 किंवा 7 किंवा 5 प्रदक्षिणा करायच्या आहे. प्रदक्षिणा करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करत राहायचा आहे. त्यानंतर केळीच्या झाडाजवळ आपण आपलं डोकं टेकवायचं आहे. आपली जी काही इच्छा आहे, मनोकामना आहे, ती केळीच्या झाडाजवळ आपण सांगायची आहे. मग कठीणातली कठीण कोणतीही इच्छा असो. तसेच केळीच्या झाडाखाली जी काही माती आहे ती माती आपण आपल्या कपाळाला तसेच आपल्या मुलांच्या कपाळाला लावायची आहे. यामुळे भगवान विष्णूचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होत असतो. तसेच या एकादशीच्या दिवशी आपण केळीच्या झाडाची लागवड देखील करू शकता. मग अगदी मंदिरामध्ये, मंदिराच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये किंवा तुमच्या शेतामध्ये देखील केळीच्या झाडाची लागवड या दिवशी करणे अत्यंत शुभ मानले जाते. विशेषतः ज्या मुलांना नोकरी व व्यवसायामध्ये अडचणी, अडथळे येत असतील त्यांनी या दिवशी केळीच्या झाडाची पूजा ही जरूर करावी. त्यानंतर आपण या दिवशी पिंपळाच्या झाडाची देखील पूजा करायची आहे. पिंपळाच्या झाडात स्वतः भगवान श्री विष्णू, श्रीकृष्ण वास करतात असे श्रीमद भगवद्गीतेत त्यांनी स्वतः सांगितले आहे. अर्जुनाला उपदेश करताना श्रीकृष्ण म्हणाले की अश्वत्थम वृक्ष, ज्याचे वर्णन गीतेच्या 10व्या अध्यायात केले आहे. याचा अर्थ सर्व वृक्षांमध्ये मीच पिंपळ वृक्ष आहे. म्हणजे स्वतः भगवान श्रीकृष्ण, श्री विष्णू पिंपळाच्या झाडात वास करतात.
पिंपळाच्या झाडाला इतकं महत्त्व देण्यामागे अनेक कारणे आहेत, जी या झाडाची वैशिष्ट्ये आहे. पिंपळाच्या झाडाखाली गवत उगवत नाही, याचा अर्थ नवीन जीवन तयार होण्यास प्रतिबंध होतो आणि त्याच वेळी या झाडावर फळे उगवत नाही. त्यामुळे इतर झाडांच्या प्रमाणात पिंपळाचे झाड शेकडो वर्ष जगते. पृथ्वीवर अनंत काळ राहिल्यामुळेही भगवान श्रीकृष्णांनी श्रीविष्णूंनी त्याला आपले स्वरूप म्हटले होते. आता या पिंपळाच्या झाडाखाली आपण एक दिवा प्रज्वलित करायचा आहे. तर आपण तिळाचं तेल घ्यायचं आहे. तिळाचं तेल नसेल तर तुम्ही शुद्ध तुपाचा किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा प्रज्वलित करू शकता. या दिव्यामध्ये आपल्याला थोडेसे काळे तीळ देखील टाकायचे आहे, कारण की पिंपळाच्या झाडामध्ये आपल्या पूर्वजांचा देखील वास असतो अशी मान्यता आहे. तसेच आपण या पिंपळाच्या झाडाला शुद्ध जल अर्पण करायचं आहे. मग शुद्ध जल घ्यायचं आहे. तुमच्या घरामध्ये जर गंगाजल असेल तर त्या पाण्यामध्ये आपण 2 थेंब गंगाजल टाकावं. तसेच पाण्यामध्ये थोडेसे काळे तीळ टाकावे आणि हे पाणी आपण पिंपळाच्या झाडाजवळ मुळाजवळ अर्पण करायचं आहे. तिथे एक दिवा प्रज्वलित करायचा आहे. दिव्याला हळदी कुंकू लावायचं आहे, फूल वाहायचं आहे. तसेच खोडाजवळ देखील आपण हळदी कुंकू लावायचं आहे, पाणी अर्पण करायचं आहे, फूल वाहायचं आहे. त्यानंतर आपण पिंपळाच्या झाडाला देखील 11 प्रदक्षिणा करायच्या आहे. प्रदक्षिणा करत असताना आपण ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करत राहायचा आहे. त्यानंतर पिंपळाच्या झाडाजवळ आपण आपलं डोकं टेकवायचं आहे, स्पर्श करायचा आहे. आपली जी काही इच्छा आहे, मनोकामना आहे ती आपण पिंपळाच्या झाडाजवळ सांगायची आहे, कारण की यामध्ये साक्षात भगवान विष्णू हे वास करत असतात. त्यामुळे आपली जी काही कठीणातली कठीण इच्छा आहे ती तुम्ही पिंपळाच्या झाडाजवळ सांगायची आहे. त्यानंतर पिंपळाच्या झाडाचं मनोभावे दर्शन घेतल्यानंतर आपण घरी जायचं आहे. आपण जर मध्ये कुठे थांबलो तर आपण जो काही उपाय करत आहोत, जी काही सेवा करत आहोत, जो काही उपाय करत आहोत तो उपाय सफल ठरत नाही. त्यामुळे या गोष्टीची आपण काळजी घ्यायची आहे. त्यानंतरचं झाड आहे ते म्हणजे बेलाचं झाड. आपल्या इथे जिथे पण जवळपास बेलाचं झाड असेल तिथे आपल्याला जायचं आहे. सायंकाळी तुम्ही पूजा केली तर तिथे माता लक्ष्मी वास करते अशी मान्यता आहे. तर आपण बेलाच्या झाडाजवळ देखील शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे. दिव्याला हळदी कुंकू लावायचं आहे, शुद्ध जल अर्पण करायचं आहे. बेलाच्या झाडाजवळ बसून आपण 11 वेळा ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे. बेलाच्या झाडाजवळ आपण आपलं डोकं टिकवायचं आहे. आपली इच्छा मनोकामना आपण बेलाच्या झाडाजवळ सांगायची आहे. आता यानंतरचं झाड आहे ते म्हणजे आवळ्याचं झाड. आवळ्याच्या झाडामध्ये स्वतः भगवान विष्णू वास करतात अशी मान्यता आहे. आता जिथे पण आवळ्याचं झाड असतं तिथे सुख शांती समृद्धी असते. तर आपण आवळ्याच्या झाडाजवळ जायचं आहे. आता आवळा नवमीच्या दिवशी आपण सर्वांनीच आवळ्याच्या झाडाची पूजा केली. काहींनी आवळ्याचं झाड देखील घरी लावलं असेल तर त्याच आवळ्याच्या झाडाची आपण पूजा करायची आहे. आवळ्याच्या झाडाला आपण शुद्ध जल अर्पण करायचं आहे. आवळ्याच्या झाडाजवळ देखील शुद्ध तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा मोहरीच्या तेलाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे. आवळ्याच्या झाडाला 11 प्रदक्षिणा करायच्या आहे. प्रदक्षिणा करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा आहे. आपण आवळ्याच्या झाडाजवळ जेव्हा दिवा प्रज्वलित करणार आहोत त्या दिव्यामध्ये आपल्याला चिमूटभर हळद देखील टाकायची आहे. दिव्याला हळदी कुंकू लावायचं आहे आणि आवळ्याच्या झाडाजवळ आपण आपलं डोकं टेकवून आपली इच्छा मनोकामना भगवान विष्णूंना सांगायची आहे. त्यानंतर जे झाड आहे ते म्हणजे तुळशीचं झाड. तुळशीच्या झाडाला देखील या दिवशी आपण थोडंसं कच्चं दूध आणि हळद अर्पण करायचे आहे. तुळशीच्या झाडाला देखील 11 प्रदक्षिणा करायच्या आहे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा आहे. या दिवशी आपण तुळशी मातेची सेवा करायची आहे. तिथे शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे. दिव्यामध्ये देखील चिमूटभर हळद टाकायची आहे. एकादशीच्या दिवशी सकाळी आणि संध्याकाळी देखील आपण तुळशीजवळ दिवा लावावा. यामुळे भगवान विष्णू व माता लक्ष्मीचा आपल्याला आशीर्वाद हा प्राप्त होत असतो. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.